गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द नेक्स्ट कन्सेप्ट. पुढची आता आपली डेफिनेशन चालू होते बेटा. डेफिनेशन्समध्ये आता मला दोन अत्यंत महत्त्वाचे डेफिनेशन्स बघायचे आहेत. ठीक आहे. पहिली डेफिनेशन माझी आहे टाइम पिरियडची, पुढची डेफिनेशन आहे फ्रिक्वेन्सीची. अत्यंत महत्त्वाची, अत्यंत महत्त्वाची दोघी डेफिनेशन्स आम्ही खूप वेळेस विचारतो बेटा. कुठली कुठली डेफिनेशन? टाइम पिरियडची आणि फ्रिक्वेन्सीची. कुठली कुठली बेटा? टाइम पिरियडची आणि फ्रिक्वेन्सी. टाइम पिरियड म्हणजे काय असतं? टाइम पिरियड म्हणजे काय असतं बेटा? टाइम रिक्वायर्ड. टाइम किती लागला कोणासाठी? एक सायकल कंप्लीट करायला. टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन सायकल. टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन सायकल. ही एक सायकल असते बेटा. म्हणजे हा जी एक सायकल आहे, ही एक सायकल कंप्लीट करायला जो टाइम लागला त्याला काय नाव दिलं? टाइम पिरियड. त्याला शॉर्टकटमध्ये दिलं बघा. टी मध्ये का टाइम मला माहिती नाहीये, सायकल्स माहिती आहे. सायकल किती? एकच सायकल. सायकल किती बेटा? एकच सायकल. म्हणून मग काय सांगते? टाइम पिरियड इज डिफाइंड ॲज टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन सायकल. त्याचा फॉर्म्युला पण. फॉर्म्युला काय म्हणतो बेटा? जे माहिती आहे ते खाली जाऊ द्यायचं. माहिती काय तुला? सायकल माहिती. किती सायकल आहे? एकच सायकल आहे. जे माहित नाहीये ते वरती जाऊ द्यायचं. जे माहित नाही ते वरती. सेकंड अपॉन सायकल. फॉर्म्युला काय आला त्याचा? सेकंड अपॉन सायकल. पुढचं फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीमध्ये बेटा याचे उलटं होतं. जसं तुम्ही इथे टाइम काढला तसं इथे तुला टाइम माहिती असतो. इथे तू टाइम काढला की नाही, सायकल्स एक होती. याच्यात उलटं करतं. याच्यात उलटं काय करतं? तुला टाइम माहिती असतो आणि तू सायकल्स काढतो. तुला टाइम माहिती असतो आणि तू काय करतो बेटा? सायकल्स काढतो. मग फ्रिक्वेन्सी काय सांगता येईल? नंबर ऑफ सायकल्स कंप्लीटेड इन वन सेकंड. एक सेकंडामध्ये जेवढे धडधड सायकल्स झाले ते काढणं म्हणजे काय बेटा? फ्रिक्वेन्सी. नंबर ऑफ सायकल्स कंप्लीटेड इन वन सेकंड. एका सेकंडामध्ये धड 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 किती सायकल्स झाल्या ते काढणं म्हणजे काय बेटा? फ्रिक्वेन्सी. पुन्हा एकदा टाइम पिरियड म्हणजे काय? टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन सायकल. पुन्हा एकदा टाइम पिरियड म्हणजे काय? टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन सायकल. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? नंबर ऑफ सायकल्स कंप्लीटेड इन वन सेकंड. नंबर ऑफ सायकल्स कंप्लीटेड इन वन सेकंड. ठीक आहे. दोघं डेफिनेशन्स कन्फ्युजन आहेत. प्लीज नीट पाठ करा. टाइम पिरियडमध्ये काय? आता एक सांगतो, जे तुम्हाला माहीत नाही आहे ना, जे तुम्हाला टाइम पिरियड जे तुम्हाला माहीत नाही ते आधी येतं. जसे टाइम पिरियडमध्ये काय माहीत नाही? टाइम माहीत नाही, मग टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन सायकल. फ्रिक्वेन्सीमध्ये काय माहीत नाही? नंबर ऑफ सायकल्स. नंबर ऑफ सायकल्स माहीत नाही आहेत, मग नंबर ऑफ सायकल्स कंप्लीटेड इन कुठे बेटा? वन सेकंड. जे माहिती आहे ते नंतर येतं, जे माहिती नाही आहे ते आधी येतं. जे माहिती नाही आहे ते आधी येतं. दोघी डेफिनेशन्समध्ये पहा. टाइम पिरियड, टाइम रिक्वायर्ड. काय माहीत नाही? टाइम माहीत नाही. टू कंप्लीट वन सायकल. एक सायकल माहिती होती मला. फ्रिक्वेन्सीमध्ये काय? नंबर ऑफ सायकल्स. किती सायकल झाल्या माहीत नाही. ठीक आहे, पण टाइम माहिती आहे. नंबर ऑफ सायकल्स कंप्लीटेड इन वन सेकंड. नंबर ऑफ सायकल्स कंप्लीटेड इन कसे बेटा? वन सेकंड्स. कळालं? बरं. जसं मी याचा फॉर्म्युला लिहिला तसं फ्रिक्वेन्सीचा पण माझ्याकडे फॉर्म्युला येतो. फ्रिक्वेन्सी आत्ताच बोललो, जे माहिती आहे, जे माहिती आहे ते कुठं जातं बेटा? खाली. माहिती काय इथे? सेकंड आहे. टाइम माहिती म्हणजे सेकंड माहिती आहे. आणि वरच्या साईडला काय जाईल बेटा? सायकल. वरच्या साईडला काय जाईल? सायकल. आता नीट बघा, मला काय सांगायचं. आपल्याकडे ना बेटा जर ए अपॉन बी असेल, ए अपॉन बी असेल, त्याला मी वन होल डिवायडेड बाय बी अपॉन ए असं लिहू शकतो. ए अपॉन बी असेल त्याला काय लिहू? वन द होल डिवायडेड बाय बी अपॉन. मुलं म्हणतात कसं काय? प्रूफ करून दाखवतो. हा LHS असतो, हा कुठला RHS? RHS घेतला. RHS मध्ये वन द होल डिवायडेड बाय बी अपॉन ए. माझं एक मॅथमॅटिक्समध्ये नेहमीचं लॉजिक आहे, जिथं होल डिवाइड येतं, होल डिवाइड म्हणजे मोठी लाईन, होल डिवाइड म्हणजे मोठी लाईन, जिथं मोठी लाईन येते तिथं डिवाइडचं चिन्ह देऊन द्यायचं. वन डिवायडेड बाय किती आलं बेटा? बी अपॉन ए. मग वन इन टू किती आलं? ए अपॉन बी. म्हणजेच ए अपॉन बी पॉवर दॅट इज देअरफॉर काय बेटा? वन द होल डिवायडेड बाय बी अपॉन ए इज इक्वल टू किती आलं बेटा? ए अपॉन बी. हे का प्रूफ करून दाखवलं सांगू का? इथे आता सायकल अपॉन सेकंड आहे ना, त्याला मी वन द होल डिवायडेड बाय काय लिहू शकतो बेटा? सेकंड अपॉन सायकल लिहू शकतो. चालेल. हा सायकल कुठे गेला? खाली. असं का? तर सेकंड अपॉन सायकल मी बघितलं की ते टी असतो, म्हणून काय आला? एफचा माझ्याकडे फॉर्म्युला आला. एफ इज इक्वल टू किती फॉर्म्युला आहे बेटा? वन अपॉन टी. जसं टी इज इक्वल टू सेकंड अपॉन सायकल आहे, तसं एफ इज इक्वल टू माझ्याकडे फॉर्म्युला किती आला बेटा? वन अपॉन टी. सम्समध्ये खूप वेळेस यूज होईल. सम्समध्ये खूप वेळेस यूज होईल. ठीक आहे. ओके. एफ इज इक्वल टू किती आलं बच्चालो? वन अपॉन टी. कळालंय? ओके. पुन्हा एकदा टाइम पिरियड. टाइम पिरियड म्हणजे काय असतं? टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन सायकल. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं? नंबर ऑफ सायकल्स कंप्लीटेड इन वन सेकंड. नंबर ऑफ सायकल्स कंप्लीटेड इन किती बेटा? वन सेकंड. ठीक आहे. बरं. आता
हे जर तुम्हाला शॉर्टकट ठेवून घ्यायचे असतील, हे जे मी वरती लिहिलं तरी चालेल, पेन्सिलने वगैरे नंतर लिहून घ्या. ठीक आहे, थोडा वेळ देईल किंवा व्हिडिओ पॉज करून जे वाटते ते लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, ओके. आता मी डेफिनेशन चालू करते. पुढची डेफिनेशन लिहा, टाइम पिरियड. टाइम पिरियड, टाइम पिरियड. पुढची डेफिनेशन पहिली, टाइम पिरियड. टाइम पिरियड ऑफ एन एसी क्वांटिटी, टाइम पिरियड ऑफ एन एसी क्वांटिटी is defined as, time period of an AC quantity is defined as, time period of an AC quantity is defined as, time required is defined as the time required by the waveform, time required by the waveform, time required by the waveform of an AC quantity, time required by the waveform of an AC quantity, time required by the waveform of an AC quantity to complete one cycle, to complete one cycle, to complete one cycle. फॉर्म्युला लिहून घ्यायचा, T इज इक्वल टू सेकंड अपॉन सायकल. फॉर्म्युला लिहायचा आहे T इज इक्वल टू सेकंड अपॉन सायकल. T इज इक्वल टू किती आलं बच्चलो, सेकंड अपॉन सायकल. ओके, पुढची डेफिनेशन फ्रिक्वेन्सी. हेडिंग टाका, फ्रिक्वेन्सी. Frequency. Frequency is defined as number of cycles. Frequency. Frequency is defined as number of cycles. Frequency is defined as number of cycles completed by an AC quantity. Completed by an AC quantity. Frequency is defined as number of cycles completed by an AC quantity. Completed by an AC quantity. Completed by an AC quantity in 1 second. In 1 second. ओके, आता बेटा व्हिडिओ पॉज करून हे पण लिहायचं आहे आणि रफ पार्ट पण लिहून घ्यायचा आहे. व्हिडिओ पॉज करून हे पण लिहायचं आहे आणि बाजूला रफ पार्ट पण लिहून घ्यायचा, म्हणजे लक्षात येईल असं कसं आहे. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करा, दोघं लिहून घ्या. ओके, झालं असेल. ठीक आहे, बरं. इथे आता खाली लिहायचं आहे वेअर. एफ म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. टी म्हणजे काय, टाइम पिरियड. वेअर F is equal to frequency, T is equal to time period. Where F is equal to frequency, T is equal to time period. Where F is equal to काय बेटा, frequency आणि कॅपिटल T is equal to time period. बरं, फ्रिक्वेन्सीचं युनिट काय असतं बेटा, माहिती आहे सगळ्यांना, हर्ट्स. द युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी इज हर्ट्स. खाली लिहून घ्या, द युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी इज हर्ट्स. द युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी इज हर्ट्स. The unit of frequency is hertz. The unit of frequency is hertz. झाले? ओके बच्चांनो, आता पुढची माझी डेफिनेशन चालू होईल. ती म्हणजे आहे, हेडिंग टाका, एम्प्लिट्यूड. ती म्हणजे आहे बेटा एम्प्लिट्यूड. हेडिंग टाका, एम्प्लिट्यूड. आता एक 5 मिनिटं लक्ष द्या. एम्प्लिट्यूड सोपं लॉजिक आहे बेटा. एम्प्लिट्यूड. एम्प्लिट्यूड म्हणजे काय असतं, सपोज मी एखादी वेवफॉर्म घेतली. ठीक आहे, या वेवफॉर्म मध्ये एम्प्लिट्यूड म्हणजे काय असतं पहिले ते समजून घ्या. एम्प्लिट्यूड म्हणजे एक प्रकारची किंमत असते. ठीक आहे, एम्प्लिट्यूड म्हणजे एक प्रकारची किंमत असते. कुठली किंमत माहिती का, इट इज द मॅक्सिमम व्हॅल्यू. ह्या पॉइंटला जी किंमत असेल ना, तिला काय नाव बेटा, एम्प्लिट्यूड. इट इज द मॅक्सिमम व्हॅल्यू. ही काय झाली, एम्प्लिट्यूड. एम्प्लिट्यूडलाच काय नाव बेटा, अजून एक नाव, मॅक्सिमम व्हॅल्यू. मॅक्सिमम व्हॅल्यू, त्याला अजून एक नाव आहे. त्याला अजून एक काय नाव बेटा माहिती का, पीक व्हॅल्यू. त्याला अजून एक काय नाव आहे, पीक व्हॅल्यू. म्हणून एम्प्लिट्यूड बद्दल सांगायला गेलं तर काय सांगता येईल, एम्प्लिट्यूड इज डिफाइंड एज द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑर द पीक व्हॅल्यू ऑफ एन एसी क्वांटिटी. एम्प्लिट्यूड म्हणजे किंमत आहे. कुठली किंमत, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑर पीक व्हॅल्यू. मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणा किंवा काय पीक. पीक म्हणजे काय, एकदम टोकाची किंमत. मॅक्सिमम म्हणजे मला सांग, अख्ख्या वेवफॉर्म मध्ये सगळ्यात जास्त किंमत इथे येईल की नाही, हे सर्व बाकी कुठे जास्त येईल का, नाही. म्हणून काय सांगता येईल, एम्प्लिट्यूड इज डिफाइंड एज द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑर द पीक व्हॅल्यू ऑफ एन एसी क्वांटिटी. ठीक आहे, इज डिफाइंड एज मॅक्सिमम व्हॅल्यू ऑर द पीक व्हॅल्यू ऑफ एन एसी क्वांटिटी. बरं, एम्प्लिट्यूड आणि बेटा मला 2 गोष्टींसाठी काढता येतो. कुठलं, एक व्होल्टेजसाठी पण निघू शकते, एक करंटसाठी पण निघू शकतं. मग फॉर व्होल्टेज म्हणायला गेलं, फॉर व्होल्टेज वेवफॉर्म.
दोन गोष्टींसाठी करता येईल. फॉर व्होल्टेज वेव्हफॉर्म, व्होल्टेज वेव्हफॉर्म साठी काढायला गेलं तर वेव्हफॉर्म तशीच आहे, वेव्हफॉर्म तशीच आहे. ठीक आहे, हे झाली वेव्हफॉर्म. ठीक आहे, आणि इथे जी किंमत असते ती असते बेटा मॅक्सिमम व्हॅल्यू. आता व्होल्टेज आहे म्हणून व्हीएम आलं, व्होल्टेज आहे म्हणून काय आलं बेटा व्हीएम. व्हीएम का आलं ते कळालं. व्होल्टेज जसं इथे अँप्लिट्यूड लिहिलं, मॅक्सिमम व्हॅल्यू, पीक व्हॅल्यू लिहिलं, जसं इथे काय लिहिलं व्हीएम. आता हा जो व्हीएम आहे त्याला नावं काय काय नीट समजून घ्या. त्याला नाव, पहिलं नाव आहे मॅक्सिमम व्होल्टेज. व्हीएम आहे म्हणून काय झालं मॅक्सिमम व्होल्टेज. ठीक आहे, त्याला अजून एक नाव पीक व्होल्टेज. राईट, जसं पीक व्हॅल्यू होतं तसं मॅक्सिमम व्होल्टेज, तसं अजून एक काय पीक व्होल्टेज. अजून एक नाव आहे ते म्हणजे अँप्लिट्यूड. ते म्हणजे काय बेटा अँप्लिट्यूड. ते म्हणजे काय अँप्लिट्यूड. म्हणजे अँप्लिट्यूड याला पण म्हणतात, अँप्लिट्यूड व्होल्टेज असेल त्यालाही काय म्हणतात बेटा अँप्लिट्यूड म्हणतात. ठीक आहे, अँप्लिट्यूड याला पण म्हणण्यात आलं, याला पण म्हणण्यात आलं. याचे तीन नाव कुठले कुठले, मॅक्सिमम व्होल्टेज, पीक व्होल्टेज और अँप्लिट्यूड. मॅक्सिमम व्होल्टेज, पीक व्होल्टेज और अँप्लिट्यूड. बरं, नेक्स्ट हे फॉर व्होल्टेज वेव्हफॉर्म झालं. आता कोणासाठी येणार फॉर करंट वेव्हफॉर्म. आता कोणासाठी फॉर, जसं व्होल्टेज वेव्हफॉर्म साठी आपण काढलं तसंच कोणासाठी येईल बेटा फॉर करंट वेव्हफॉर्म. करंट वेव्हफॉर्म साठी काढायला गेलं तर वेव्हफॉर्म आधी काढून घेतो. ओके, बरं, मग इथे पुन्हा याला नाव काय बेटा आयएम. आयएम म्हणजे काय झालं मॅक्सिमम करंट. ठीक आहे, पीक करंट किंवा अजून एक काय नाव बेटा अँप्लिट्यूड. म्हणजे तुम्ही जर लक्षात घेतलं ना अँप्लिट्यूड हे नाव सगळीकडे येतं. चाहे ती व्होल्टेजची वेव्हफॉर्म असू द्या, चाहे ती साधी वेव्हफॉर्म असू द्या, चाहे ती करंटची वेव्हफॉर्म असू द्या. ठीक आहे, मग आम्ही तुम्हाला मग ओळखायचं कसं काय अँप्लिट्यूड कुठला आहे, व्होल्टेजचा आहे का करंटचा आहे. ठीक आहे, सम्समध्ये यूज होतो ते. जर तुला व्होल्टेजची इक्वेशन दिलेली असेल तर अँप्लिट्यूड व्होल्टेजचं असेल. जर तुला करंटची इक्वेशन दिलेली असेल तर अँप्लिट्यूड करंटचा असेल. सम्समध्ये आलं की अजून डिटेलमध्ये बोलूया. आता काय बोलले कदाचित कळलं नसेल, पण सम्स जेव्हा माझे चालू होतील तेव्हा तुमच्या ते लक्षात येईल. सध्या फक्त एवढं लक्षात ठेवायला तीन नावं कुठले कुठले, मॅक्सिमम व्होल्टेज, पीक व्होल्टेज और अँप्लिट्यूड. याला पण तीन नावं कुठले कुठले, मॅक्सिमम करंट, पीक करंट और अँप्लिट्यूड. कळालं बेटा, चलो लिखा पड़ी. अँप्लिट्यूड, अँप्लिट्यूड द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द पीक व्हॅल्यू ऑफ एनी सी क्वांटिटी. द मॅक्सिमम व्हॅल्यू और द पीक व्हॅल्यू ऑफ एनी सी क्वांटिटी. The maximum value or the peak value of an AC quantity. The maximum value or the peak value of an AC quantity is known as amplitude. The maximum value or the peak value of an AC quantity is known as amplitude. Okay, आता काय करायचं बेटा, amplitude वेव्हफॉर्म काढा. हे नाव लिहून घ्या. फॉर व्होल्टेज वेव्हफॉर्म, फॉर करंट वेव्हफॉर्म सगळं काढून घ्यायचं आहे आणि मग खाली आपण व्हेअर लिहिणार आहे. ठीक आहे, तिघं फिगर काढून घ्यायचे आहे पटापट. तिघं फिगर काढून घ्यायचे आहे पटापट. व्हेअर, व्हीएम आणि आयएम. व्हिडिओ पॉज करून तिघं फिगर काढून घ्या. व्हिडिओ पॉज करून तिघच्या तिघं फिगर काढून घ्या. झालं बेटा. ओके, आता व्हेअर, व्हीएम म्हणजे तीन नाव व्हीएमचे. पहिलं नाव कुठलं बेटा मॅक्सिमम व्होल्टेज. घेऊन घ्या. व्हीएम इज इक्वल टू, पहिलं नाव आहे मॅक्सिमम व्होल्टेज. व्हीएम इज इक्वल टू पहिलं नाव आहे मॅक्सिमम व्होल्टेज. ऑल मध्ये ऑब्लिक करून लिहा पीक व्होल्टेज. दुसरं नाव आहे त्याचं पीक व्होल्टेज. पीक व्होल्टेज, पीक व्होल्टेज. ठीक आहे, मॅक्सिमम व्होल्टेज, पीक व्होल्टेज. और अजून एक तिसरं नाव लिहा अँप्लिट्यूड. और अजून एक तिसरं नाव लिहा अँप्लिट्यूड. ओके, आता आय एम इज इक्वल टू, खाली लिहायचे आय एम इज इक्वल टू मॅक्सिमम करंट, मॅक्सिमम करंट और पीक करंट. मॅक्सिमम करंट और पीक करंट और एम्पलीट्यूड. मॅक्सिमम करंट और पीक करंट और एम्पलीट्यूड. ठीक आहे, ओके. आता माझी पुढची डेफिनेशन चालू होईल बेटा. ती म्हणजे आहे, हेडिंग टाका पीक टू पीक व्हॅल्यू. हेडिंग टाका बेटा पीक टू पीक व्हॅल्यू. पुढची डेफिनेशन चालू होतीये पीक टू पीक व्हॅल्यू. पीक टू पीक व्हॅल्यू. पीक टू पीक व्हॅल्यू. लक्ष इकडे,
पीक टू पीक व्हॅल्यू काय असते, ठीक आहे, पीक टू पीक व्हॅल्यू इथे ही पीक व्हॅल्यू आहे, अजून एक माझ्याकडे पीक व्हॅल्यू अवेलेबल असते बेटा, जशी पॉझिटिव्ह साईडला मॅक्सिमम आहे तशी निगेटिव्ह साईडला पण मॅक्सिमम येईल, येस ऑर नो, म्हणजे ही काय झाली माझी पीक व्हॅल्यू, ठीक आहे, पॉझिटिव्ह साईडला, आणि ही पण खालच्या साईडला काय झाली बेटा पीक व्हॅल्यू, कुठल्या साईडला पण निगेटिव्ह साईडला, ठीक आहे. मग पीक टू पीक व्हॅल्यू काय असते, मॅक्सिमम पॉझिटिव्ह लेवल टू द मॅक्सिमम निगेटिव्ह लेवल पर्यंत द व्हॅल्यू मेजर्ड फ्रॉम मॅक्सिमम पॉझिटिव्ह लेवल टू द मॅक्सिमम निगेटिव्ह लेवल, द व्हॅल्यू मेजर्ड फ्रॉम कुठून ते कुठपर्यंत बेटा मॅक्सिमम पॉझिटिव्ह लेवल टू द मॅक्सिमम निगेटिव्ह लेवल, द व्हॅल्यू मेजर्ड फ्रॉम कुठून ते कुठपर्यंत मॅक्सिमम पॉझिटिव्ह लेवल टू द मॅक्सिमम निगेटिव्ह लेवल इज नोन ॲज पीक टू पीक व्हॅल्यू. लक्षात आलं, पीक टू पीक व्हॅल्यू म्हणजे काय, द व्हॅल्यू मेजर्ड फ्रॉम मॅक्सिमम पॉझिटिव्ह लेवल टू द मॅक्सिमम निगेटिव्ह लेवल, अशी व्हॅल्यू जी की मेजर होते कुठून मॅक्सिमम पॉझिटिव्ह लेवल टू द मॅक्सिमम निगेटिव्ह लेवल, ठीक आहे. मग पीक टू पीक व्हॅल्यू बेटा पुन्हा दोन गोष्टींसाठी येते, फॉर व्होल्टेज वेव्हफॉर्म ॲज वेल एज फॉर करंट वेव्हफॉर्म. कसं काय, पुन्हा इथे जर व्हीएम असेल तर खालच्या साईडला पुन्हा खाली किती बेटा मायनस व्हीएम, खालच्या साईडला काय येईल मायनस व्हीएम. मग फॉर व्होल्टेज वेव्हफॉर्म त्याचं नाव काय येतं बेटा, आणि ते सांगतो पीक टू पीक व्होल्टेज, पीक टू पीक व्होल्टेज, पीक टू पीक व्होल्टेज. व्होल्टेज वेव्हफॉर्म साठी पहिला टाइप कुठला येतो बेटा पीक टू पीक व्होल्टेज. फॉर करंट वेव्हफॉर्म साठी पण अजून एक टाइप येईल, त्याचं नाव काय असेल बेटा सांगा बरं, पीक टू पीक काय लागते ते फक्त करंट. फॉर्म्युला आहे बेटा त्याचा पीक टू पीक करंट. काय होतं काय नाही नीट लक्ष द्या. द व्हॅल्यू मेजर्ड फ्रॉम मॅक्सिमम पॉझिटिव्ह व्होल्टेज टू द मॅक्सिमम निगेटिव्ह व्होल्टेज. इथं बोलताना लेवल शब्द बोलायचा, इथं बोलताना कुठला शब्द बोलायचा लेवल, इथं बोलताना कुठला शब्द बोलायचा लेवल, इथं बोलताना व्होल्टेज आलाय आता म्हणून त्या सांगायचं द व्हॅल्यू मेजर्ड फ्रॉम मॅक्सिमम पॉझिटिव्ह व्होल्टेज टू द मॅक्सिमम निगेटिव्ह व्होल्टेज. अशी व्हॅल्यू जी मेजर होईल कुठून बेटा मॅक्सिमम पॉझिटिव्ह व्होल्टेज टू द मॅक्सिमम निगेटिव्ह व्होल्टेज, म्हणजे इथून ते इथपर्यंत जी कुठलीही किंमत असेल त्या किमतीला नाव काय बेटा पीक टू पीक व्होल्टेज. बरं, मग त्याच्यासाठी पण आपल्याकडे एक फॉर्म्युला येतो पीक टू पीक व्होल्टेज, पीक टू पीक व्होल्टेज. पीक टू पीक व्होल्टेज काय असतं बेटा माहिती का, इथे मोठी सगळ्यात जास्त मॅक्सिमम पॉझिटिव्ह लेवलची किंमत किती आहे व्हीएम आहे, राईट. त्याच्यानंतर खालच्या साईडला पण किती किंमत आहे बेटा व्हीएम, पण आपण व्हॅल्यू काढतो, व्हॅल्यू काढताना ती किंमत कधी आपण निगेटिव्ह घेईल का नाही, ते कशात असतं बेटा मॉड मध्ये असतं. लक्षात ठेवा कशामध्ये असतं मॉड. मॉडचं मिनिंग काय तुम्ही 9वी 10वी मध्ये शिकले असाल. मॉडचं मिनिंग काय निगेटिव्ह असेल तरी पण मला काय घ्यायचं असतं पॉझिटिव्ह. आता पॉझिटिव्ह का घ्यायचं, तू किंमत काढतोय बेटा, म्हणजे इथून ते ही किंमत 1 आहे, खालची पण किंमत 1 आहे, सपोज 1 अधिक 1 म्हणजे मग तुला टोटल डिस्टन्स काय भेटेल 2. माझं जाईल का बेटा 1 खालचं वजा आहे की 1 वजा आहे, डिस्टन्स किती होऊन जाईल 0. 0 डिस्टन्स होणं बरोबर का चुकीचं आहे बेटा, 100% चुकीचं आहे. डिस्टन्स कॅन बी 0 ऑर निगेटिव्ह. डिस्टन्स कधीही माझा 0 नसेल किंवा निगेटिव्ह नसेल, काहीतरी डिस्टन्स असेल ना बेटा. येस, म्हणजे माझा डिस्टन्स जर मी निगेटिव्ह घेतलं तर साफ चुकीचं घेतोय, साफ चुकीचं घेतोय. डिस्टन्स मला कधीच निगेटिव्ह घेता येत नाही आणि तू इथे डिस्टन्सच काढतोय. तू इथे काय काढत असतो बेटा डिस्टन्स, म्हणून मला ती किंमत निगेटिव्ह घेऊन चालत नाही. मग वरच्याची किंमत सपोज व्हीएम तर खालच्याची पण किंमत किती घेतील बेटा व्हीएम. मग किती आलं व्हीएम प्लस व्हीएम विच इज इक्वल टू किती आलं ट्वाइस ऑफ व्हीएम, विच इज इक्वल टू किती आलं बेटा ट्वाइस ऑफ व्हीएम. मग काय सांगते पुन्हा पीक टू पीक व्होल्टेज द व्हॅल्यू मेजर्ड फ्रॉम कुठून ते कुठपर्यंत बेटा मॅक्सिमम पॉझिटिव्ह व्होल्टेज टू द मॅक्सिमम निगेटिव्ह व्होल्टेज. पुन्हा एकदा द व्हॅल्यू मेजर्ड फ्रॉम मॅक्सिमम पॉझिटिव्ह व्होल्टेज टू द मॅक्सिमम निगेटिव्ह व्होल्टेज. ठीक आहे, पण हे डिस्टन्स आहे, डिस्टन्स असल्यामुळे मला ते निगेटिव्ह घेता येणार नाही, म्हणून व्हीएम प्लस व्हीएम विच इज इक्वल टू किती आलं ट्वाइस ऑफ व्हीएम. कळालं. पुन्हा एकदा पीक टू पीक व्हॅल्यू, पीक टू पीक व्हॅल्यू काय असते द व्हॅल्यू मेजर्ड फ्रॉम मॅक्सिमम पॉझिटिव्ह लेवल टू द मॅक्सिमम निगेटिव्ह लेवल. याच्यामध्ये लेवल शब्द वापरायचा. ठीक आहे, त्याचे माझे 2 टाइप्स होतात. ठीक आहे, व्होल्टेज वेव्हफॉर्मच्या हिशोबाने पहिला टाइप कुठला आहे बेटा, त्याचे 2 टाइप्स होतात. फर्स्ट टाइप पीक टू पीक व्होल्टेज, फर्स्ट टाइप कुठला बेटा पीक टू पीक व्होल्टेज. हा कोणासाठी येतो व्होल्टेज वेव्हफॉर्मसाठी. ठीक आहे, पीक टू पीक व्होल्टेज. पीक टू पीक व्होल्टेज काय सांगते द व्हॅल्यू मेजर्ड फ्रॉम मॅक्सिमम पॉझिटिव्ह व्होल्टेज टू द मॅक्सिमम निगेटिव्ह व्होल्टेज. पण ते डिस्टन्स आहे, डिस्टन्स असल्यामुळे हा पॉझिटिव्ह पुढचा पण मला पॉझिटिव्हच घ्यावा लागेल. व्हीएम प्लस व्हीएम किती आलं 2 व्हीएम. तसंच इकडे
करंट वेव्हफॉर्म साठी माझं नाव काय बेटा तिथे सेकंड टाइप. सेकंड टाइप तुमचा कुठला होऊन जाईल पीक टू पीक करंट. सेकंड टाइप कुठला होऊन जाईल पीक टू पीक करंट. पीक टू पीक करंट. ओके. पीक टू पीक करंट साठी मला आता अपेक्षा तुमच्याकडनं आहे. पीक टू पीक करंट साठी मला अपेक्षा तुमच्याकडनं आहे. इथे आहे मला, इथे काय बेटा मायनस आहे. इथं आहे मला, खाली काय आला मायनस आहे. मग पीक टू पीक करंट, पीक टू पीक करंट फॉर्म्युला पीक टू पीक करंट किती बेटा बोला. पीक टू पीक करंट इज इक्वल टू वरचा किती बेटा आय एम, खाली पुन्हा डिस्टन्स आहे तर ते मायनस आय एम घेता येईल का नाही. काय बेटा प्लस आय एम, आय एम प्लस आय एम किती आलं ट्वाइस ऑफ आय एम. आय एम प्लस आय एम किती आलं बेटा ट्वाइस ऑफ आय एम. मोस्ट आय एम पीक. कळालं बेटा. पीक टू पीक व्हॅल्यूचा फंडा कळाला. पीक टू पीक व्हॅल्यू दोन गोष्टींसाठी येतं. एक कुठली गोष्ट पीक टू पीक व्होल्टेज, दुसरी कुठली गोष्ट पीक टू पीक करंट. कळाले. चलो लिखा पडी. आधी पीक टू पीक व्हॅल्यू, आधी पीक टू पीक व्हॅल्यू. चलो पीक टू पीक व्हॅल्यू. द व्हॅल्यू मेजर्ड फ्रॉम मॅक्सिमम पॉझिटिव्ह लेवल, द व्हॅल्यू मेजर्ड फ्रॉम मॅक्सिमम पॉझिटिव्ह लेवल टू द मॅक्सिमम निगेटिव्ह लेवल, द व्हॅल्यू मेजर्ड फ्रॉम मॅक्सिमम पॉझिटिव्ह लेवल to the maximum negative level, the value measured from maximum positive level to the maximum negative level is known as peak to peak value, is known as peak to peak value, is known as peak to peak value. The value measured from maximum positive level to the maximum negative level is known as peak to peak value. Okay. आता ही वेव्हफॉर्म फक्त पहिली काढून घ्यायची, बाकी कुठलीच नाही. व्हिडिओ पॉज करायचा आहे, पहिली वेव्हफॉर्म काढून घ्यायची. व्हिडिओ पॉज करायचा आहे, पहिली वेव्हफॉर्म काढून घ्यायची. ओके झालंय. खालच्या ओळीत घ्या. पीक टू पीक व्हॅल्यू कन्सिस्ट ऑफ टू टाइप्स. पीक टू पीक व्हॅल्यू कन्सिस्ट ऑफ टू टाइप्स. फर्स्ट पीक टू पीक व्होल्टेज. फर्स्ट पीक टू पीक व्होल्टेज. सेकंड पीक टू पीक करंट. फर्स्ट पीक टू पीक व्होल्टेज, सेकंड पीक टू पीक करंट. फर्स्ट आहे पीक टू पीक व्होल्टेज, सेकंड आहे पीक टू पीक करंट. पुन्हा फर्स्ट पीक टू पीक व्होल्टेज टाकायला, पुन्हा फर्स्ट पीक टू पीक व्होल्टेज. चलो डेफिनेशन. द व्हॅल्यू मेजर्ड फ्रॉम मॅक्सिमम पॉझिटिव्ह व्होल्टेज, द व्हॅल्यू मेजर्ड फ्रॉम मॅक्सिमम पॉझिटिव्ह व्होल्टेज टू द मॅक्सिमम निगेटिव्ह व्होल्टेज, द व्हॅल्यू मेजर्ड फ्रॉम मॅक्सिमम पॉझिटिव्ह व्होल्टेज टू द मॅक्सिमम निगेटिव्ह व्होल्टेज, the value measured from maximum positive voltage to the maximum negative voltage is known as peak to peak voltage, is known as peak to peak voltage, is known as peak to peak voltage. वेव्हफॉर्म काढायची, खाली फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे. वेव्हफॉर्म काढायची, खाली फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे. व्हिडिओ पॉज करून वेव्हफॉर्म काढायची आहे, खाली फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे. व्हिडिओ पॉज करून. ओके झाले बेटा. पुढे where Vm is equal to, Vm चं मिनिंग घ्यायचं खाली. where Vm is equal to, where Vm is equal to, Vm म्हणजे काय असतोय सांगता येईल. Vm आत्ताच बघितलं मॅक्सिमम व्होल्टेज, और अजून एक नाव पीक व्होल्टेज, और अजून एक नाव एम्प्लीट्यूड. मॅक्सिमम व्होल्टेज और पीक व्होल्टेज और एम्प्लीट्यूड, मॅक्सिमम व्होल्टेज और पीक व्होल्टेज और एम्प्लीट्यूड, मॅक्सिमम व्होल्टेज और पीक व्होल्टेज और एम्प्लीट्यूड. ओके. आता सेकंड टाइप लिहायचा आहे. सेकंड टाइप आहे आपला पीक टू पीक करंट. सेकंड टाइप आहे पीक टू पीक करंट. सेकंड टाइप आहे पीक टू पीक करंट. चलो. द व्हॅल्यू मेजर्ड फ्रॉम मॅक्सिमम पॉझिटिव्ह करंट, द व्हॅल्यू मेजर्ड फ्रॉम मॅक्सिमम पॉझिटिव्ह करंट टू द मॅक्सिमम निगेटिव्ह करंट, द व्हॅल्यू मेजर्ड फ्रॉम maximum positive current to the maximum negative current, the value measured from maximum positive current to the maximum negative current, the value measured from maximum positive current to the maximum negative current is known as peak to peak current, is known as peak to peak current. Okay. वेव्हफॉर्म काढायची आहे, खाली फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे. व्हिडिओ पॉज करून वेव्हफॉर्म काढायची आहे, फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे. व्हिडिओ पॉज करून वेव्हफॉर्म काढायची, फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे. ओके झालंय. वेअर आय एम इज इक्वल टू मॅक्सिमम करंट और पीक करंट, वेअर आय एम इज इक्वल टू
maximum current or peak current or amplitude, where Im is equal to maximum current or peak current or amplitude, where Im is equal to maximum current or peak current or amplitude. ओके बच्चा लोग, ठीक आहे. उद्यापासून अजून डेफिनेशन्स आहेत बेटा, ठीक आहे. उद्या पण डेफिनेशन्सच चालतील. ओके बच्चा लोग, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.